राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. या ठिकाणी सरांचीच विनंती घेतली आहे. इथे बसलेली जी मुलं आहेत किंवा इथे बसलेली जी मंडळी आहेत, तुम्ही अगोदर सोशल मीडियावर सरांना ऐकलंय का? कुणी ऐकलं? हात वरती करा बरं, मला पाहू दे आज. म्हणजे बोट्यामध्ये यायचं सार्थ झालं पाहिजे. हे तुम्ही सगळ्यांनी ऐकले, प्रवचनकार म्हणून ऐकलं असेल, आज ते व्याख्याते म्हणून आहे. आणि मला वाटतं की आजचं सगळ्यात जास्त ज्ञान डायरेक्टर साहेब हे जे तिकडच्या बाजूला जी मुलं बसतील ना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि या संस्थेने जे केलं आहे ना तो उपक्रम, माझ्या असणाऱ्या 17 वर्षाच्या करिअरमध्ये एका संस्थेने प्रथमतः कोणत्या तरी मुलांसाठी व्याख्यान आयोजित केले, हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि यानंतर मला वाटतं की आज 10 वर्षानंतर सर इथे येत आहेत आपल्या बोट्यामध्ये, त्यामुळे त्यांचं स्वागत आहे. आणि आपल्या सर्वांसमोर एक युवा कीर्तनकार, प्रबोधनकार, आदर्श व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व प्राध्यापक गणेशजी शिंदे सर यांना विनंती असेल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खरं तर या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण मला इथं बोलवलं आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधायची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला आत्ताच राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि आमदार साहेबांनी छान मार्गदर्शन केलं. आमदार साहेबांनी सांगितले की अंदाज घेऊन मी निघणार आहे, पण ते निघायच्या आधीच मी संपवणार आहे. मलाही मुंबईला 3 वाजता एक मीटिंग होती, म्हणून मी लवकर येऊन ठरवलं होतं की 10ला आपलं सुरू होईल, परंतु वेळेची थोडीशी मर्यादा आहे. मला या पतसंस्थेला धन्यवाद याच्यासाठी द्यायचे आहेत की रौप्य महोत्सव साजरा करत असताना सभासद, विद्यार्थी, बंधू भगिनी यांच्याशी संवाद साधावा अशी त्यांनी विनंती केली. राज्यामध्ये मला वाटतं साधारणतः 23,115 विविध कार्यकारी सोसायटी आहेत. प्रत्येक गावात जवळजवळ विविध कार्यकारी सोसायटी आहे. पतसंस्थांचं जाळं मोठं आहे, बँकांचं जाळं मोठं आहे. नॅशनलाइज बँकेच्या तुलनेमध्ये फार मोठा ग्राहक आज पतसंस्था आणि कॉपरेटिव्ह बँकांशी ग्रामीण भागातला जोडला गेला आहे. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत की आपण प्रत्येकजण नॅशनलाइज बँकेचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत त्याच्यामध्ये बसू शकणार नाही, तिथे आपल्याला कर्ज मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जवळचा मार्ग कोणता? तर मग तो पतसंस्थेचा मार्ग स्वीकारला जातो. बरं, नॅशनलाइज बँकेच्या चेअरमनला जर भेटायचं म्हटलं तर तुम्हाला शक्य आहे का? इथं 2 मिनिटात चेअरमनला फोन करता येतं. कर्ज काढायचं म्हटलं तर नाही चेअरमननं ऐकलं तर कोणत्या तरी संचालकाला मध्ये घालता येतं. अशा अनेक गोष्टी जुळून येतात आणि म्हणून फार मोठा ग्राहक ग्रामीण भागातला हा पतसंस्थेशी जोडला गेला. विविध कार्यकारी सोसायटीचे कोणी संचालक, चेअरमन इथं असतील, माझी विनंती आहे, गावातलं खरं तर ते एक सहकाराचं, आर्थिक उन्नतीचं केंद्रबिंदू ठरायला अपेक्षित होतं. पण आमदार साहेब, जवळजवळ 23,000 संस्थांपैकी निम्म्या संस्था ह्या अनिष्ट तफावतीत आहेत. त्यातल्या 7-8 हजार तर सापडतच नाही. इकडून तिकडून सोसायटी जर सापडायची म्हणली तर पहिल्यांदा सचिव सापडून आणावं लागतं. सचिव सापडला का त्याला मग पिशवी सापडावं लागते, मग पिशवीतून सोसायटी बाहेर येते. बरं, या सोसायट्या म्हणजे फक्त मार्केट कमिटीला मतदानाचा अधिकार, जिल्हा बँकेला ठराव याच्या पुरत्या मर्यादित राहिल्या. खरं तर ते एक आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरायला पाहिजे होतं, परंतु आम्ही या अर्थकारणाकडे लक्ष न देता केवळ कार्यकर्ते किंवा त्या राजकारणातली एखादी बाजू भरून काढणं यापुरतं बघायला लागलो. आणि म्हणून ज्या पद्धतीने या संस्था पुढे जाणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं त्या जाऊ शकल्या नाही. परवा आमच्याकडे सोसायटीची निवडणूक झाली, त्या सचिवाचा पगार द्यायला पैसे नाहीत सोसायटी, पण निवडणूक अशी जोरात झाली आणि निवडणूक झाल्यानंतर 5-6 महिन्यातच 2 संचालक भांडत होते. ते म्हणले काही कर, मला लगेच आत्ता मार्चमध्ये चेअरमन व्हावं लागते. तो म्हणला मी आत्ता जानेवारीत झालोय, मार्चमध्ये कसं? थोडं तर थांब. नाही म्हणला, परत जूनमध्ये तू. पण मार्चमध्ये आहे काय? नाही म्हणला, पोराचं लग्न आहे, पत्रिकेवर नाव टाकायपुरतं तर चेअरमन व्हावं लागतंय म्हणला. आता जर पत्रिकेवर नाव टाकायपुरतं जर चेअरमन आणि संचालक व्हायचं असेल, आम्हाला अर्थकारण समजतं का? आम्हाला त्या आर्थिक विकासाच्या संदर्भानं काही परिपक्व निर्णय आम्ही घेऊ शकतो का? बरं, मी म्हणतो की आपण काय सगळेच फायनान्समध्ये MBA केलंय, BCom असं नाही, पण अनेक सहकारात काम करणारी माणसं साहेब ती पुस्तकं शिकलेली नसतील, पण त्यांना ग्रामीण शहाणपण मजबूत आहे. त्यांना माहीत आहे
आर्थिक नाडी कशी आहे, आपण काय त्यात वागलं पाहिजे, काय निर्णय घेतले पाहिजे, ते समजून उमजून आपल्याला या संस्था टिकवता येतील का याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. मला इथं बसलेल्या सगळ्यांना सांगायचंय, दुर्दैवानं काय होतं माहितीये का, आपण हो मध्ये हो मिसळत राहतो. मगाशी थोरात साहेबांनी उल्लेख केला, अनेक सहकारी संस्था लयाला गेल्या, अनेक सहकारी संस्था बुडीत झाल्या, अनेक सहकारी संस्थांनी नको त्या ठिकाणी पैसे गुंतवले, अनेक सहकारी संस्थांनी छोट्याशा प्रलोभनासाठी काहीतरी निर्णय घेतले. 2-3 संस्था माझ्या पाहण्यातल्या अशा होत्या. कुणीतरी सांगितलं इथं पैसे गुंतवा, महिन्याला 8% मिळतील, महिन्याला 10% मिळतील. पैसे गुंतवताना आपण सारासार विचार करतो का? 8% आणि 10% जर असे गुंतवलेत कुठल्या तरी संस्थेत आणि महिन्याला जर पैसे मिळत असतील तर हे दुकानं उद्योग व्यवसाय लोकांनी बंद करून त्या संस्थांमध्ये पैसे टाकले असतील. आणि 8-10% महिन्याला जर मिळतात तर तिथंच आरामात आयुष्य जगता आलं असतं. पण हे सहजासहजी एकाएकी शक्य होत नाही आणि त्याच संस्था बुडाल्या. म्हणून माझी इथं बसलेल्या सर्वसामान्य सगळ्या माणसांना विनंती आहे, अर्थकारणाच्या बाबतीमध्ये चिकित्सा करा, थोडासा अभ्यास करा. खरं आहे का, बरं आहे का, चांगलं आहे का, आपल्या हिताचं आहे का, संस्थेच्या हिताचं आहे का, उगाच कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका. आतापर्यंत जे तोटे झाले ते हो मध्ये हो मिसळण्यानं झाले. महाराज, मी जिथं राहतो माझ्या शेजारी एक छोटीशी बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी रोज गप्पा मारत बसलेल्या असतात. आजी जाता येता मला हटकते. एक दिवशी आजीनं मला थांबवलं आणि मला म्हटली, गणेश, तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? ताई, माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं ना आजीला म्हणायला होतं, आजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय चिकित्सा करायची नाही, खरं खोटं बघायचं नाही, हो मध्ये हो मिसळायचा, वेळ मारून न्यायची आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान, म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. आजीनं विचारलं तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय, म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज सकाळी गडबड होती, माझ्या बरोबर 4 मित्र होते, आजी बरोबर 4 मैत्रिणी होत्या. आजीनं विचारलं तू ते मेडिकल सुरू केलंय? मी म्हटलं हा, छान चालेल. माझे मित्र म्हटले कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? मी म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय. आजीला कदाचित स्मृतीभ्रंश आहे म्हणून आजी विसरते. बघा, मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतीभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. त्याला काही म्हणा, हे होच म्हणते, हे कशालाच नाही म्हणायला तयार नाही. चेअरमन साहेब, योग्य ठिकाणी नाही म्हणता आलं पाहिजे. आपण व्यवहार, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसे कमवलेच पाहिजेत. कोण जर तुम्हाला सांगत असेल ना रुपयावर जात नाही, पैशाला कोंबडी खात नाही, पैशावाल्याला सुख आहे का, त्याला रात्रीची झोप आहे का, त्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव. हे असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणी करू नये. तरुण पोरांना सांगितलं पाहिजे, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, शेती मजबूत करा, चांगल्या नोकऱ्या करा, प्रशासनात या, राजकारणात या, समाजकारणात या, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, संस्कृती, असंख्य क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. मजबूत पैसे कमवा. फक्त एक गोष्ट सांगा, जोडून या धन उत्तम. आमचा व्यवहार कसा असला पाहिजे? आजच्या तारखेला जर कुणी विचारलं चांगला माणूस कोणता, या जातीतला, त्या धर्मातला, या गावातला, त्या पक्षातला, या बांधव, मी म्हणेल ज्याचा व्यवहार चांगला तो माणूस चांगला. तुमच्याकडे जेव्हा कर्ज मागायला येत आहे, तुम्ही त्याच्याकडे बघून काय बघता त्याचं कर्ज देताना? चांगलं गोरं गोमटे, उंच पुरे, द्या 10-20 लाख रुपये, असं होतंय का? पहिलं तुम्ही त्याचा रेकॉर्ड बघता, यानं मागं काय याचे व्यवहार आहेत, पहिलं सिव्हिल रेकॉर्ड बघून मग ठरवलं जातं याच्याकडे तारण कोण आहे, याला गॅरंटीला कोण आहे, हे सगळं बघून तुम्ही कर्ज देता. आता तुम्ही कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या गावात, कोणत्या पक्षात, याच्यावरनं तुमचं ठरणार नाही. तुम्ही माणूस म्हणून तुमचा व्यवहार कसा आहे याच्यावरती आर्थिक संस्था ठरवते तुमचा पुढचा व्यवहार कसा असणार आहे. आणि म्हणून माझी इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना विनंती आहे, तुमचा व्यवहार चांगला असला पाहिजे. तुम्हाला बचत कळली पाहिजे, 2 रुपये कमवण्याची अक्कल असली पाहिजे. नको त्या गोष्टींच्या नादी लागून तारुण्यातले दिवस वाया घालवण्यापेक्षा या वयात तुम्ही ठरवलं पाहिजे आम्हाला आमची परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल. आणि बाळांनो, तुम्हाला जर तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल, शिक्षणा इतका प्रभावी पर्याय माझ्यासमोर दुसरा दिसत नाही.
तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे, उद्योग व्यवसायाचा विचार केला पाहिजे. महाराज, आत्ता मी दुबईला गेलो होतो व्याख्यानाला. तिथल्या मराठी मंडळानं माझं व्याख्यान आयोजित केलं. ज्या मी हॉटेलला थांबलो तिथं मला सांगली आटपाडीतली माने आडनावाची 2 पोरं घ्यायला आलती. साहेब, काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट, पायात चप्पल. आणि मी जेव्हा त्या हॉटेलमधनं बाहेर गेलो, दोघांच्या 2 गाड्या अशा बाहेर लागलेल्या, 4-4, 5-5 कोटी रुपयाच्या त्यांच्या गाड्या. तिथून मी त्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत मी त्यांना विचारलं, काय केलं तुम्ही इथं कशाला आलात दुबईत, इथं काय करता नेमकं? अशी गोल मोठोल छान तब्येत बिब्येत दांडदून पोरं सांगत होती, आम्ही आलतो नोकरी शोधत. नोकरी करता करता कळलं व्यवसाय केला पाहिजे. आणि आता म्हणले आमची इथं दुबईमध्ये सोन्याची दुकान आहेत. मला इतका आनंद वाटला. पुढं सांगली आटपाडी, पुढं दुबई. 93-95ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुला आर्थिक धोरण स्वीकारलं. साहेब, आता आपल्या उद्योगाला, व्यवसायाला, शिक्षणाला, ज्ञानाला कशाच्या भिंती उरलेल्या नाहीये. जग एक छोटंसं खेडं बनून बसलंय. आमच्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं, वसुदैव कुटुंबकम. हे सगळं जग एक छोटंसं कुटुंब आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्या बंधनामध्ये अडकलाय? मला जमायचंच नाही, माझी परिस्थितीच नाही, मला मार्गदर्शन करणारं कोण नाही, आमच्याकडे सुविधा नाहीत, हे असलं सांगून रडगाणं अपयशाचं खापर तुम्ही कुणावरही फोडलं तरी त्यात हित नाही. ठरवा आता तुम्हाला नेमकं काय करायचंय. 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. साहेब, आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे. आज जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल आज दुबई आहे. बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, शेकडो मजले वर घेऊन जातात आणि वरून खाली घेऊन येतात. आणि वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपयांचं तिकीट काढतात. आता त्यांनी डिझनी तिथे येत आहे. जगातलं सगळ्यात मोठं डिझनी आता दुबईमध्ये येत आहे. 84-85 पर्यंत ज्यांच्याकडे फक्त पैसे होते त्यांनी त्या पैशांचं युटिलायझेशन इतकं प्रॉपर वेनं केलं, आज दुबई कुठच्या कुठे निघून गेलं. जगातलं जे लार्जेस्ट आहे, जे बिगेस्ट आहे, जे टॉलेस्ट आहे, ते सगळं दुबईला करून बघायचं. का तुमच्यापैकी 10-5 पोरापुरींना असं वाटू नये की आपण एखादा छानसा व्यवसाय सुरू करावा, पर्यटनाच्या बाबतीत जगानं आपल्याकडे आकर्षित यावं, परदेशातली लोक इथं आली पाहिजेत, शिवनेरीवरती गेली पाहिजेत, इकडं अकोल्याला तिकडं डॅम बीमवर जाऊन आली पाहिजेत, परत इथं बोट्याला जाता जाता तुमच्या धाब्यावर जेवली पाहिजेत. का आपल्याला असं वाटू नये? विना पाटील, तुम्ही नाव ऐकलंय का? विना वर्ल्ड. आता मी अकलूजला एका कार्यक्रमात एकत्र होतो. त्या विनाताई सांगत होत्या 5,000 रुपये नव्हते जाहिरात द्यायला पेपरला. आज 750-850 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे. लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय असू शकतो, हे सिद्ध केलं या लोकांनी. पोरींनो, तुम्ही जेजुरीला गेलाय का कधी? पोरांनो, जेजुरी बघितली का? मी जेजुरीला गेलो. तुमच्यासारखे काही कॉलेजचे पोरी तिथं आलते आणि काय फोटो काढत होते, सेल्फी विल्फी इकडे तिकडं. मी म्हणलं काय करता रे सारखे फोटो काढून? एक पोरगा मला म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हणलं आणून करणार काय नाही? म्हणला खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या. रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. तुम्हाला तुमचं खणखणीत नाणं असं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी विक्रीची कौशल्य आत्मसात करा. आज तुमचे प्रोडक्ट काय? एक ठेव आणि दुसरं कर्ज, हे तुमची महत्वाची प्रोडक्ट आहे. पण हे नाणं असं वाजून बाजारात विकता आलं पाहिजे की इथं ठेवलेली ठेव सेफ आहे. आमच्यासारखा कर्ज आणि व्याजदर दुसरीकडे मिळणार नाही. आपल्याला करता येतो सगळं, पण दुर्दैवानं आपल्याला विकता येत नाही, ही आपली अडचण आहे. आपला शेतकरी बाप घाम गाळतय, कष्ट करतय, पिकवतय, पण विकायचं कुठं? ती विक्रीची कौशल्य तुम्हाला. बटाटे किती रुपये किलो आणतात? 10, 12, 20 रुपये किलोनं बटाटे विकत आणता. आणि पोरांना वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला आणता? 5 रुपयाला. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 5. बाकी सगळी हवा. पैसे हवेचे आहेत, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि हवा कशानं होते? रील, स्टेटस यांना हवा होते. हवा होते तुमच्या गुणवत्तेतनं, हवा होते तुमच्या कौशल्यातनं. ती कौशल्य तुम्हाला शालेय जीवनात आत्मसात करता येतील का याची काळजी घ्या. मी जेव्हा पुण्यात आलो ना शिकायला, मी MBA ला ॲडमिशन घेतलं साहेब. आणि माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्याला र म्हणता यायचं नाही, ते र ला ल म्हणायचं.
त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. सर म्हणले तुला नीट बोलता येत नाही, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल, नाही तर शिकणार नाही म्हटला. सर म्हटले तुला काय करायचंय ते कर, आपण एक परीक्षा घेऊ आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. परीक्षा काय घेतली, आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं 100 रामायणाच्या प्रती अशा विकून येऊ, चेअरमन साहेबांकडे जाईल, सांगेल एक एक घ्यायला लावा संचालक, काय लागतंय 100 पुस्तकं विकायला. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या. म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे. म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. सर म्हणले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक. म्हणला काहीच नाही, लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे. दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का. तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात, तुमच्यातलं वेगळे पण ओळखा. नोकरी 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 हे जे तुमच्या डोक्यात आहे, नोकऱ्या जरूर करा, सगळेच काय व्यवसायात येणार नाहीत, पण किमान मोठी स्वप्न काय तर बघा. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं. टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं अधिकार दिलाय कष्ट करतील पोट, आम्ही कुठं आहोत. आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. आणि आमच्या ह्या पोरांच्या डोक्यावर तर इतकं टेन्शन आहे, आईबापानं त्यांना लहानपणापासून सांगितलेलं असतंय नोकरी कर नाहीतर तुझं लग्न पण होत नसते. आणि पोरं हल्ली असली हुशार झालेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. तुमच्याकडे 2-4 तर येत असणार महिन्याला, चिटकून घ्यावं संस्थेवर, वाटलं तर लग्न झाल्यावर परत काढून का टाकायला. आमच्याकडे तर एक जण आहे 37-38 वय झाले, लग्नच जमेना, आणि त्याला मित्र असले भेटलेत. त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा म्हटला. आता त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. ते मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. आपण किती दिवस फसवणार आहोत. लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद ठेवा. बच्चन साहेबांचं वय किती रे पोरांनो, 84-85 वय असेल. आता हे दादा जसं सूत्रसंचालन करत होते, निवेदन करत होते ना, तसं बच्चन साहेब आकाशवाणीमध्ये निवेदकाची नोकरी मिळावी म्हणून इंटरव्ह्यूला गेले होते. आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली ते बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो. काय करिअर केलं या माणसानं. मुलींनो, तुम्ही आजही TV लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावते, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगते. बरं, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावते. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. आम्ही काय आदर्श घ्यायचे. 2 देऊन 2 घेऊन चालता आलं पाहिजे. मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. उद्योगात, व्यवसायात, व्यापारात आलं पाहिजे. जग एक छोटंसं खेडं बनवून वावरतंय आणि उद्योग व्यवसायासाठी लागतं काय, जे लागतं सगळं बाजारात उपलब्ध आहे. व्यवहार चांगला ठेवा, बँक तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. मार्केटिंग, अकाउंट, तुम्हाला जे हवंय ती कौशल्य पारंगत असलेली माणसं बाजारात उपलब्ध आहेत. फक्त एक गोष्ट जगात मिळत नाही, ती म्हणजे हिम्मत विकत मिळत नाही. हिम्मत तुमच्यात असावी लागते. ती हिम्मत तुमच्यामध्ये आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा. छोट्या छोट्या संकटांनी गर्भगळीत होऊ नका. एक शेवटचे 2 मिनिट 5 मिनिट घेतो फक्त. मला आवर्जून सांगायचं आहे, शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेंसोबत तह केला पोरांनो.
आणि 1-2 नाही, तब्बल 23 किल्ले मिर्झा राजेंना दिले. एखादा राजा म्हटला असता 23 किल्ले दिले, आता राहिलं काय? पण शिवाजी महाराज गर्भगळीत होत नाहीत. 23 किल्ले देतात आणि भेटायला जातात औरंगजेबाला. बरं, जाताना एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आता मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहे, काय बोलले काय असतील? शिवाजी महाराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढेसे संभाजी राजे दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढेसे शंभूराजे. पण माहित होतं आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवली आणि विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी खुमखुमी आहे ना पोरांनो, ही आपल्यामध्ये असली पाहिजे. छोट्या छोट्या संकटांनी गर्भगळीत होऊ नका. आत्महत्या वित्महत्या, मानसिक संतुलन ढासळ, ह्या असल्या गोष्टींच्या नादी लागू नका. 2 देऊन 2 घेऊन चालायची वृत्ती आपल्यात असली पाहिजे. मला राजकीय लोकांचा फार हेवा वाटतो साहेब. तुम्ही बघा, अनेक क्षेत्रांमध्ये आत्महत्या केलेली माणसं, एखाद्या तरी पॉलिटिशियननं आत्महत्या केलेली तुम्ही कधी बघितलंय का? ही माणसं कशी कणखर असतात, कधी हरतील, कधी जिंकतील, कधी सगळ्यात जगाला काही ती समाधानी करू शकत नाही. टीका बिका असल्या जर वाचल्या ते व्हॉट्सअप बिट्सअप, एखाद्याला झोप येणार नाही. पण 2 देऊन 2 घेऊन ही माणसं चालत राहतात. ह्या काही गोष्टी या लोकांकडनं मला वाटतं शिकण्यासारख्या आहेत. आणि म्हणून जाताना मला इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना विनंती करायची आहे, आत्ताचे हे जे दिवस आहेत ना, ही मोठी स्वप्न बघायचे दिवस आहेत. परवा मी एका मुलीचा इंटरव्ह्यू ऐकत होतो आणि ती सांगत होती, मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि वडिलांना आग्रह धरला, म्हणलं बाबा मला शिकायला पुण्याला पाठवा, 2-3 वर्ष मला अभ्यास करू द्या. वडील म्हणले, 1-1.5 एकर क्षेत्र बाळा आपलं, कसं बसं तुला ग्रॅज्युएट केलंय, आता जागा चांगली आली की लग्न करून टाकू. पोरीनं डोळ्यात पाणी आणलं आणि सांगितलं, बाबा आयुष्यात परत तुम्हाला काय मागणार नाही, माझं काय व्हायचंय ते होईल, पण तुमच्या दारात मी काही मागायला येणार नाही, फक्त एवढी 3 वर्ष मला द्या. पोरीच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि बाप म्हणला, तुला काय शिकायचंय ते शिक. इथं अनेक वडील आहेत आणि मुली पण आहेत. सर माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मला तुमच्यात भांडणं नाही लावायची बरं का पोरांना. पण तुम्ही बघा, आपण जर वडिलांना काही मागितलं, 2 दिवस थांब, पगार हो दे, मग बघू, आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी नेऊन देईल आणि कधी नाही. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. बाप फाटलेलं बनियन घालेल, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. 10 मिनिट जर तुम्ही कॉलेजवर न्यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, ए कुठपर्यंत, आईला विचारतो, ए कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील थेट पुरीला फोन पण लावत नाही, त्या आईला विचारतात, बघ जरा कुठपर्यंत आली. बाप पुरीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतो, पण बापाचं विशेष प्रेम असतं पुरीवरती. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो.
पोरीनं डोळ्यात पाणी आणून सांगितलं 3 वर्ष पुण्याला पाठवा. 3 वर्ष पोरगी पुण्यात गेली. ती इंटरव्ह्यूमध्ये सांगत होती 3,000 रुपये महिन्याला वडील पाठवायचे. 3,000 रुपयात खोलीचं भाडं भरू, मेसचे पैसे देऊ, क्लासची फी भरू, नवीन पुस्तकं घेऊ, कसं बसं भागायचं. दुपारी जेवणाचा डबा लावलेला आणि संध्याकाळी खोलीवरती स्वयंपाक करून जेवायचं. 3 वर्ष मनापासून अभ्यास केला. प्री सुटली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, निकालाची वाट बघत होती. 1-2 महिन्यांनी निकाल लागला आणि पोरीनं बापाला फोन केला. वडील तर शाळा पण शिकलेले नव्हते, शेतात काम करत होते. अख्ख्या खानदानात ग्रॅज्युएट झालेली पहिली पोरगी होती आणि तिनं फोन करून सांगितलं, बाबा मी DYSP झाले. वडिलांना माहीत सुद्धा नव्हतं DYSP म्हणजे काय. वडील म्हणले, तू तर म्हणली होतीस ना फौजदार होशील, फौजदार का नाही झाली? ती म्हणली, बापाला सांगू कसं, माझ्या हाताखाली 4 फौजदार आता काम करणार आहेत. ते गोरगरिबाची सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली पोरपोरी प्रशासनामध्ये आले, उद्योग व्यवसायात आले, कला क्रीडा साहित्य कितीतरी क्षेत्रांमध्ये खुलेआम वावरायला लागले आणि पाहता पाहता त्या लोकांचं आयुष्य बदलून गेलं. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलामुलींना माझी विनंती आहे, ह्या पतसंस्थेनं आज मला आवर्जून चेअरमन साहेबांनी सांगितलं, आमच्या लेकरांसाठी बोला, त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भानं बोला, मोबाईल जरा कमी वापरायला सांगा. बाळांनो, फेसबुकवरती 5,000 मित्र असतील, पण आजारी पडल्यानंतर ते डोक्यावर पट्टी लावायला मात्र आई असते, वडील असतात. आभासी जगामध्ये वावरू नका. सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करा. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता, इतकी ताकद सोशल मीडियामध्ये आहे. पण चांगल्या कामासाठी तिचा वापर करता येईल का याची काळजी तुम्ही घ्या. मस्त रहा, आनंदानं रहा, हसत रहा. आणि एक गोष्ट सांगून मी थांबेल, आयुष्य परत नाही. किती क्षणभंगुर आहे आयुष्य, एका सेकंदात सगळं संपून जातं. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. कोणतर जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातनं कोणतर जाणार आहे हे 9 मिनिट पण आधी कळत नाही. मला सांगा, आपल्यातनं कोणतर जाणार आहे हे जर 9 महिने आधी कळालं असतं, आपल्याला जर आधीच पत्र आलं असतं, हां तुमचं आटपलं बरं का, काय अवस्था झाली असती माणसाची. पत्र आल्याबरोबर निम्मे तर लोक टेन्शननं गेले असते. पण देव खूप सुंदर वागलाय, येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. इतका सुट्टा सुट्टा हिशोब आहे. आणि वर गेल्यानंतर ते चित्रगुप्त हिशोब करल, पाप किती आणि पुण्य किती, तसलं आता काय उरलेलं नाही. त्यांना आउटसोर्स केलंय. खालीच नीलचा दाखला घ्यायचा आणि मग वर यायचं. नील केल्याशिवाय वरती एंट्री नाही, हे त्यानं ठरवून टाकलंय. म्हणून जे क्षण येतील त्याचा आनंद घ्या. आणि ज्या ज्या पोरांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांच्यासाठी एवढंच सांगून मी थांबेल, रडायचं नाही, लढायचं परिस्थितीच्या विरोधात. मी नगरला राहायचो, केडगावला, आणि आमचं घर पत्र्याचं होतं. आणि आमचा पत्रा असा होता, वर उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला म्हणायचो, आई एकच मिनटं, मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का, शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशिबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आमदार साहेब, 2006ला माझे वडील रिटायर झाले आणि रिटायरमेंटचा पगार 14-15 हजार होता. शिक्षकांना पगार कधी वाढले? 6व्या-7व्या वेतन आयोगानंतर जरा चांगले पगार झाले. 14,000ला ज्यांची रिटायरमेंट झाली त्यांच्या नोकऱ्या किती रुपयांनी सुरू झाल्या असतील? 200-500 रुपयांनी नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कधी म्हणली, चला इकडं नारायणगाव कुठं मंचरला जाऊन, गाडी नव्हती सर आपल्याकडं, मित्राची गाडी, त्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल, आळे फाट्याला जाऊस्तोवर गाडीतलं पेट्रोल संपायचं, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे साहेब, जगात कुठं गाडी वाकडी करत असतील असं मला वाटत नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं, यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली कुणाच. बरं, अशात नुसता बायकोनं खांद्यावर हात ठेवू द्या बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या मंचरपर्यंत जात होत्या.
आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडं बघते, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? साधनं वाढत गेली, आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. म्हणून त्या शाश्वत आनंदापर्यंत जर पोहोचायचं असेल, प्रगती करा, अंतर्मनात डोकवा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा ठेवा. पसायदान समजून घ्या. ज्ञानोबरायांच्या जन्माचं 750वं वर्ष जगभरात साजरं होतंय. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असावी आणि त्यातली एक तरी ओवी अनुभवावी. पतसंस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत असताना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.